अभ्यास म्हणजे निरंतर, सतत सतत. अभ्यासाचा अर्थ काय? काल तुम्ही वाचलं आणि आज नाही वाचलं. बघा मी काय सांगतोय, काल तुम्ही अभ्यास केला, आज नाही केला आणि विसरला, तर काल जेवढा वेळ अभ्यास केला तेवढा वेळ वाया गेला. बरोबर ना? विसरला तर म्हणतोय. तुम्ही काल काय केलं? अभ्यास केला आणि अभ्यास केला आणि तो जर तुमच्या लक्षातच राहिला नाही, तर आजचा अभ्यास विसरला का नाही सांगा? विसरल्यानंतर विसरल्यामुळं तो वेळ वाया गेला असं म्हणता येईल का नाही सांगा? पण मी म्हणतोय तो वेळ वाया गेला असं आपण म्हणण्यापेक्षा पुन्हा त्याला आठवणं म्हणजेच तो वेळ सत्कारणी गेला असं होतं. प्रयत्न करणं त्याला आठवणं. मग तो वेळ वाया गेला म्हणजे जायचं नाही का त्या वेळेच्या ठिकाणी? नाही, नाही. तर त्या ठिकाणी संस्कार शरीराला तर झाले, नियमता झाली. काय झाली? नियमता. जरी वेळ वाया गेला असं म्हणता येत नाही, पण आठवत नाही या बाबतीत वाया गेला असं म्हणतो. पण संस्कार झाले ना, शरीराला वळण लागलं ना, शरीराचे संस्कार झाले. त्यामुळं अभ्यासाचे संस्कार झाले. निरंतर त्या साधनेमध्ये राहण्याचे संस्कार झाले. बरोबर ना? एक वेळ नाही लक्षात राहिलं, पुन्हा तर लक्षात येईल. पुन्हा पुन्हा लक्षात येईल आणि याच्याच करता अभ्यास शब्द आहे. नाही विसरलं काय हरकत नाही, पण पुन्हा तिथं बघायला येईल की नाही सांगा? पुन्हा ती विषयता धारण करता येईल की नाही सांगा? पुन्हा त्याचं चिंतन करता येईल की नाही सांगा? याचा अर्थ आहे अभ्यास शब्द म्हणून वापरला आहे. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा निरंतर सततता करणं, नाही का? सातत्य त्या ठिकाणी ठेवणं, याचं नाव अभ्यास.